नमस्कार. रागिणी खूपच चिडलेली असते. कारण रागिणीच्या सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. त्यामुळे रागिणी खूपच घाबरलेली असते. रागिणीला काय करावं ते सुचत नसतं. रागिणी स्वतःशीच म्हणत असते, वाट लागली. आता तर मला कळतच नाही की मी काय करावं ते. पण लवकरात लवकर मला इथून पळ काढला पाहिजे. तेवढ्यात मात्र भूमी म्हणते, पळ काढण्याचा विचारच करू नका रागिणी पटवर्धन. कारण पोलिसांनी ऑलरेडी तुमच्या हातात बेड्या ठोकलेल्या आहेत. तेव्हा मात्र रागिणी बोलते, ही ही रागिणी पटवर्धन कधीच हरू शकत नाही आणि तिला हरवायला कोणी अजून जन्माला आलेलं नाही. भूमी, तुला मी कधीच जिंकू देणार नाही. रागिणी जाता जाता सुद्धा या घराचा घातच करून जाईल. जर का ही प्रॉपर्टी, हा पैसा माझ्या मालकीचा नसेल तर मी हा पैसा प्रॉपर्टी मी कोणाच्याच मालकीचा होऊ देणार नाही. मला आता मात्र खूप झालं, खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. हो, केलं मी हे सर्व. कारण आकाश, मला सगळी प्रॉपर्टी पाहिजे होती. केलं मी हे सर्व कारण मला ऐशो आरामात राहायचं होतं. आकाश, हे सर्व माझ्या नावावरती पाहिजे होतं आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू होते. आकाश, मी किती प्रयत्न करत होते तुला नाही माहिती, पण तू मात्र नेहमीच नेहमीच माझ्या 4 पावलं तरी पुढे असायचास. कारण ह्या फक्त भूमीमुळे. या भूमीला तुझ्या आयुष्यात आणली आणि माझ्या आयुष्याची माती झाली. आकाश, खरं सांगायचं तर या भूमीला जर का तुझ्या आयुष्यात आणली नसती तर बरं झालं असतं. कदाचित आज माझं आयुष्य सुखकर झालं असतं. मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय, पण आता मात्र खरंच बस झालं. करते मी सर्व कबूल. हो, केला मी माझ्या भावाचा आणि वहिनीचा खून. एवढंच काय, तर त्यांचा ऍक्सिडेंट घडवून आणला, तुमचा बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला, त्या रघुला मारलं, या भूमीला किडनॅप केलं. या भूमीला तर किती वेळा मारण्याचा विचार केला, तसा प्रयत्न सुद्धा केला, पण ही भूमी प्रत्येक वेळेला वाचली. देव सुद्धा अगदी तिच्याच पाठीशी होता, पण माझ्या मात्र अजिबात नव्हता. आता मात्र खूप झालं. आता मात्र मला काही ऐकायचं नाही, काही ऐकवत नाही. आता बस झालं. तेव्हा मात्र रागिणी मोठ्याने बोलते, बस, आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही. भूमी, केलं मी सर्व, सगळं सत्य कबूल केलं. जेलमध्ये जायचंय ना, जाईन मी जेलमध्ये, पण मी तुझं कधीच चांगलं होऊ देणार नाही. तेव्हा मात्र भूमी बोलते, माझं माझं काय वाईट करणार आहात तुम्ही? आणि तुम्हाला काय करायचंय ते करा, त्या पण आता जेलमध्ये बसून. आणि तुम्ही जेलमधनं बाहेर पडणार नाही याची दक्षता मात्र आम्ही घेऊ. त्यामुळे आता जेलमध्ये जायची स्वप्न बघा. तेव्हा रागिणी बोलते, नाही ग, तू या रागिणीला ओळखलंसच नाहीस. तेव्हा आजी बोलते, रागिणी, अगं असं काय करतेस तू, असं का वागतेस? अगं रागिणी, तुझा हा स्वभाव मी कधीच बघितलेला नाही. रागिणी, प्लीज स्वतःला सावर. तेव्हा मात्र रागिणी बोलते, बस झालं, मला काही सावरायचं वगैरे नाही. आता मात्र खूप झालं. आता जे काही झालं ते झालं, पण लवकरात लवकर मला इथलं खूप मोठं काम करून जायचं आहे. आई, मी सगळ्यांचा खूप विचार केला, सगळ्यांची खूप काळजी घेतली, पण मला फक्त प्रॉपर्टी पाहिजे होती. पण तसा मात्र अधिकार मला या घरात कुणीच दिला नाही. आई, तू सुद्धा ही भूमी आल्यानंतर या घराची जबाबदारी भूमीवरती सोपवलीस, पण माझ्यावरती नाही. आई, तू असं का वागलीस? असं वागून तुला आई काय मिळालं? पण तू मात्र स्वतःच्या लेकीचा विचार केला नाहीस. तेव्हा आजी म्हणते, रागिणी, असं काही नाही, तू आराम करावास, तुला आरामाची गरज आहे असं मला वाटत होतं, म्हणून मी सगळा कारभार भूमीच्या हातात सांभाळायला दिला होता. पण रागिणी, तुला कोणत्या गोष्टीची कमी होती? तू या एवढ्या घाणेरड्या पातळीवर उतरलीस. रागिणी, आता बस कर. खरं सांगायचं तर तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मला. मला खरंच या तुझ्या गोष्टी नाही पटत रागिणी. आता मात्र खूप झालं, मला तुझं काहीच ऐकायचं नाही. तेव्हा मात्र रागिणी बोलते, खरं सांगायचं तर मला आता तुमच्या कोणत्याच गोष्टीत पडायचं नाही. तेव्हा लगेच भूमी बोलते, बस करा ओ रागिणी पटवर्धन, बस करा. अजून काय करणार आहात तुम्ही? काय करायचंय ते करा, पण तुम्हाला मात्र आता जेलमध्ये जावंच लागेल. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज प्लीज या बाईला घेऊन जा आणि हिचं थोबाड सुद्धा आम्हाला बघायचं नाही. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब रागिणीला बोलतात, चला रागिणी पटवर्धन, चला, तुमचे दिवस भरले, आता तुम्हाला जेलमध्ये जायचं आहे. तेव्हा मात्र रागिणी बोलते, येणार, मी तुम्ही म्हणताय तिथे येणार,
पण एक गोष्ट करून आणि ती जोरात भूमीला धक्का देते, त्यामुळे भूमी पोटावरती पडलेली असते. भूमी पोटावरती पडल्यामुळे भूमी जोरात ओरडते. त्याच वेळेला आकाश मोठ्याने ओरडतो, आत्या तू काय केलंस कळतंय का तुला? त्याच वेळेला आजी म्हणते, आकाश तिच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला पाहिजे, आकाश चल. तेव्हा आकाश भूमीला उचलतो आणि भूमीला घेऊन जात असतो. भूमीला घेऊन जात असताना आकाश भूमीला म्हणतो, भूमी बस झालं, भूमी तुला काही होणार नाही. तेव्हा मात्र भूमी बोलते, आकाश आपलं बाळ तर सुखरूप असेल ना? तेव्हा मात्र आकाश बोलतो, हो आपलं बाळ अगदी सुखरूप असणार, तुला काळजी करायची गरज नाही, मी आहे ना तुझ्यासोबत, तू कशाला काळजी करतेस, सगळं व्यवस्थितच असणार. तेव्हा मात्र भूमी बोलते, आकाश आपल्या बाळाला काही झालं तर मी नाही जगू शकत. तेव्हा आकाश बोलतो, आपल्या बाळाला काही होणार नाही भूमी, मी आहे ना तुझ्यासोबत, तू नको काळजी करूस. इकडे मात्र आकाशने भूमीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं. डॉक्टर चेक करतात आणि आकाशला येऊन सांगतात, डोंट वरी, काही काळजी करायची गरज नाही, दोघंही सुखरूप आहेत, थोडक्यात वाचलंय बाळ. हे ऐकून मात्र आकाशला खूप आनंद होतो. आकाश आजीला म्हणतो, आजी शेवटी देवी आईचा विजय असो, देवी आईनेच हे सर्व घडवून आणलं, देवी आईने आमच्यातला हा आनंद दुरावला नाही. तेव्हा मात्र आजी बोलते, आकाश अरे देवी सुद्धा बघत असते, अरे तिला सुद्धा समजतं, अरे तिने सुद्धा चांगलं काय वाईट काय हे सुद्धा तिला कळतं, आणि म्हणूनच तिने चांगल्या माणसांच्या बाबतीत हे कधीच केलेलं नाही. तू नको काळजी करूस आकाश, आता देवीचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती, तुमच्या बाळाला काहीही होणार नाही. हे ऐकून मात्र भूमीला आकाशला खूपच बरं वाटलेलं असतं. आकाश भूमीला भेटण्यासाठी रूम मध्ये जातो आणि तेव्हा भूमी आकाशला म्हणते, आकाश काय झालंय, आपलं बाळ कसं आहे? तेव्हा आकाश बोलतो, डोंट वरी, काळजी करू नकोस, आपलं बाळ एकदम सुखरूप आहे, बाळाला काहीही झालेलं नाही भूमी. तेव्हा भूमी बोलते, खरंच खरंच आकाश आपल्या बाळाला काही झालं नाही? तेव्हा लगेच आकाश बोलतो, हो आपल्या बाळाला काहीही झालेलं नाही. तेव्हा मात्र भूमीला खूपच बरं वाटलेलं असतं. ही न्यूज पौर्णिमाला कळते. तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला मानसी पौर्णिमाला बोलते, पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू जी या घरात आहेस ना, ती फक्त आणि फक्त ताईमुळे, नाहीतर तुला या घरातून कधीच बाहेर हाकललं असतं. मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही, पण ताईने मात्र तुला या घरात ठेवलं, कारण तिला असं वाटतं की आपली बहीण सुधारेल, पण माझी मात्र पूर्णपणे खात्री आहे की तू कधीच सुधारू शकत नाहीस. तेव्हा मात्र चांगलाच धक्का पौर्णिमाला बसलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, रागिणीने जाताना सुद्धा भूमीवरती हल्ला केला, हे योग्य होतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.